आता आपण हा जो आकार आहे आता फिल केलेला आहे. आता लास्ट वाला हे आहे, यामध्ये मी 4 बीड ऍड करणार. इकडे थोडासा हा जो भाग आहे डबल चेन स्टिच घेतलेली आहे इथे. आता हा जो भाग आहे इथे 2 बीडची जागा रिकामी दिसते, तर आपण काय करणार, तिथे 2 बीड बरोबर ऍड करून घेणार. 2-3 जे पण बसतील ते बीड ऍड करायचे, व्यवस्थित तो आकार फिल करून घ्यायचा. एवढा अजून एक बीड बसतो इथे. हा आपला आकार आता पूर्ण इथे फिल झालेला आहे. डबल चेन स्टिच घ्यायची आणि त्यानंतर लॉक करायचं. आता इथे मी डबल चेन स्टिच घेतलेली आहे, इथे लॉक करणार आहे मी. आता हा आहे माझा पहिला धागा, पहिल्याच्या आतून मी दुसरा वरती घेतलेला आहे. आता दुसऱ्याच्या आतून निडल घ्यायची, परत पहिल्याला वरती ओढायचं आणि ज्या वेळेस आपण पहिला वरती ओढतो त्याच वेळेस आपल्याला खालच्या हाताने खालचा धागा ओढायचा दुसरा, म्हणजे हे लॉक होतं. अशा पद्धतीने आपलं हे बीड लोडेड स्टिच कंप्लीट झालेलं आहे. आता हा जो वरचा उरलेला धागा आहे हा असा वरतून कट करून घ्यायचा. आता इथपर्यंत आपण चेन स्टिच घेतलेले आहे. आता सगळ्यात आधी आपण जे मध्ये जे सर्कल ऍड केलेलं आहे, तर सगळ्यात आधी सर्कलला चेन स्टिच घ्यायची आणि त्याच्यानंतर एक एक आपलं जे पान आहे त्यानंतर पानाला चेन स्टिच घ्यायची. आता इथे काय केलेलं आहे, पूर्ण सर्कलला आपण चेन स्टिच घेतलेली आहे. इथून आता हे जे पान आहे या पानाला करायची सेम. आता अशाच पद्धतीने इथून इथपर्यंत झालं की लगेच हे पान फिल करायचं, परत इथून इथपर्यंत झालं परत हे पान फिल करायचं. अशा पद्धतीने इथपर्यंत आणायचं आणि शेवटी याला लॉक करून घ्यायचं.